नमस्कार. कुटुंबातील नाती कशी गुंतागुंतीची असू शकतात यावर बोलणार आहोत. हो, वरवर सगळं शांत दिसलं तरी आतमध्ये काय काय असू शकतं? छुपा तणाव, न बोललेल्या गोष्टी. अगदी. आणि कसं आहे ना, नशिबाच्या कल्पना असतात आपल्या डोक्यात. आणि मग समोर येतं ते कठू वास्तव. बरोबर. तर यात सगळ्या न बोललेल्या गोष्टी आणि भावनिक ओझ्याचा वेध घ्यायचा आहे आपल्याला आज. नक्कीच, कारण या संभाषणांमध्ये ना विरोधाभास खूप दिसतोय. म्हणजे बघा, एका बाजूला नियती, देव, नशिबावरची श्रद्धा आहे, हो. तर दुसरीकडे त्याच नात्यातली घुसमट आहे, घटस्फोटापर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. हे सगळं एकाच वेळी कसं घडतंय हे बघण्यासारखं आहे. सुरुवातच किती रंजक आहे बघा. म्हणजे एक मित्र म्हणतोय की जीवा आणि नंदिनीची जोडी तर देवानेच बनवलीये. अच्छा. हो. आणि त्यासाठी तो पुरावे पण देतोय. तो अपघात म्हणे किंवा देवळात दोघांना एकदम गंध लागलं. म्हणजे हे दैवी संकेत आहेत असं त्याचं म्हणणं आहे. अगदी. आणि तो इतक्या खात्रीने सांगतोय की पुढचे 6 महिने बघा ते एकत्रच येणार, कुणी वेगळं करू शकणार नाही त्यांना. पण हे झालं एका बाजूचं चित्र, नशिबाचं. पण वास्तव काय आहे? वास्तव तर अगदी उलटा आहे. हे जीवा हे नंदिनी घटस्फोटाच्या तयारीत आहेत. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे म्हणे. हे बघा, इथेच तो विरोधाभास आला. म्हणजे अनेकदा असं होतं की वास्तव खूप टोकाचं असतं ना, तेव्हा मग आपण अशा नशिबाच्या कल्पनांना घट्ट धरून बसतो. हो. एक आधार वाटतो त्याचा कदाचित. बरोबर. पण कृती मात्र वास्तवाला धरूनच होतीये. आणि हा जो फरक आहे ना, कल्पनेत आणि वास्तवात, तोच नात्यातला ताण आणखी वाढवतोय. आणि हा ताण फक्त या दोघांपुरता नाहीये बरं का. घरात इतरांमध्ये पण दिसतोय. जसे की नंदिनी आणि रम्या. हो. पिहूला आलेल्या फिट्सवरून जो त्यांच्यात संघर्ष आहे, तो. नंदिनीला ठाम संशय आहे की रम्या काहीतरी लपवतेय किंवा तिचाच हात आहे यात. इथे फक्त संशय नाहीये असं मला वाटतं. एकमेकांवर दोष टाकणं पण आहे आणि स्वतःचा बचाव करण्याची वृत्ती पण दिसतीये. हो ना. कारण रम्या स्पष्ट नकार देतेय, पण त्याचवेळी ती नंदिनीवर पण प्रश्न उचलते की तूच पिहूवर ओरडत होतीस वगैरे. म्हणजे दोघींमध्ये अजिबात विश्वास उरलेला नाहीये. बरोबर. आत्मेनिहू, ती लहान आहे. तिच्या मनात काय चाललंय, तिला काय होतंय हे कुणालाच कळत नाहीये नक्की. आणि मग संवाद तर होतच नाहीये. उलट एकमेकींच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. अगदी. विश्वासाला पूर्ण तडा गेलाय तिथे. याच संभाषणांमध्ये अजून एक दुरावा समोर येतोय. 2 भावांमध्ये, जीवा आणि बहुतेक पार्थ असावा तो. अच्छा, भावामध्ये काय झालंय? ते बोलतायत की लग्नानंतर आपलं बोलणंच कमी झालंय. म्हणजे सत्यनारायण पूजेची आठवण काढतायत ते, की तेव्हा कसं बोलायचो आपण मनमोकळं. आणि आता एकाच घरात राहून पण बोलणं होत नाही. ही खंत आहे दोघांच्या मनात. म्हणजे बघा, हा जो न बोलण्याचा, लपवण्याचा प्रकार जीवानंदिनीमध्ये दिसतोय, त्याचीच एक वेगळी जरा सौम्य छटा इथे भावांच्या नात्यात पण दिसतीये. हो. लग्न झालं, जबाबदाऱ्या वाढल्या की कधीकधी जवळच्या नात्यातही अंतर येतं. आणि पुन्हा मूळ मुद्दा तोच येतो, संवादाचा अभाव. जीवा आणि नंदिनीच्या बोलण्यात तर हे घटस्फोटाचं ओझं खूप जास्त दिसतंय. घरातल्यांपासून म्हणजे आईवडिलांपासून लपवून ठेवलंय त्यांनी. आणि त्यात घरात नुकतीच प्रॉपर्टीची चांगली बातमी आलेली आहे. हो. त्यामुळे अजूनच पंचायत झाली आहे त्यांची. म्हणजे घरात आनंदी वातावरण आहे ते टिकवायचं आहे आणि त्याचवेळी ही एवढी मोठी गोष्ट कशी सांगायची हा प्रश्न. नंदिनीची घुसमट परत जास्त जाणवतीये. ती म्हणतीये की नात्यात असताना पण अडकल्यासारखं वाटत होतं आणि आता बाहेर पडताना पण अडकल्यासारखं वाटतंय. विशेषतः जेव्हा आई तिच्याशी सहज बोलतात ना, कढी कशी झाली विचारतात, पिहूसाठी पेज बनव म्हणतात, तेव्हा तिला अजून अपराधी वाटत असणार. कारण आईला तर काही कल्पनाच नाहीये आत काय चाललंय ह्याची. बरोबर. आई तर उलट म्हणतात की तू आहेस म्हणून सगळं ठीक चाललंय. हे ऐकल्यावर तर काय वाटत असेल तिला. म्हणजे रोज एक मुखवटा घालून वावरण्यासारखं झालंय हे. अगदी झाली आता. या सगळ्या वेगवेगळ्या घटनांमधनं आणि संवादांमधनं एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट आहे, जी त्यांच्या बोलण्यात पण आली आहे. कोणती? की वेळेवर आणि मोकळेपणानं संवाद साधणं किती महत्वाचं आहे. नाहीतर गैरसमज वाढतात, नाती अजून बिघडतात आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाते. अगदी कोर्टापर्यंत, जसं इथे झालंय तसं. हो. इथे संवाद नाहीये, फक्त वरवरचं बोलणं आहे आणि आत दाबलेल्या भावना आहेत. किती मोठा विरोधाभास आहे ना. एकीकडे नशिबाने बांधलेली जोडी असं म्हटलं जातंय, दैवी संकेत वगैरे, आणि दुसरीकडे त्याच घरात घटस्फोट, भावांमध्ये दुरावा, सुनांमध्ये संशय, सगळं दर्शनी भागाच्या मागे लपलेलं. बरोबर. आणि हाच मुद्दा आपल्याला आजच्या चर्चेच्या शेवटाकडे घेऊन जातो, एका विचाराकडे. कोणता विचार? की जेव्हा हे सगळे मुखवटे गळून पडतील,
जेव्हा हे लपवलेलं सत्य परिस्थिती समोर येईल तेव्हा काय होईल? अच्छा. म्हणजे नशिबाच्या त्या कल्पना, कुटुंबाच्या अपेक्षा आणि हे कटू असतं यांचा संघर्ष कसा होईल? आणि ह्या ज्या न बोललेल्या गोष्टी आहेत, दाबून ठेवलेल्या भावना आहेत, त्याचे परिणाम काय होतील कुटुंबावर, प्रत्येक व्यक्तीवर? अगदी. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.